नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। पुलाव म्हटल्यावर व्हेज पुलाव किंवा नॉन व्हेज पुलाव, पण त्या व्हेज मध्ये जर आपण पायनॅपल घातला तर किती थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन आहे। तर आज मी तुम्हाला दाखवते पायनॅपल पुलाव। त्यासाठी बघत राहा अर्चनाज रसोई। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपण तेल गरम करून घेऊया। साधारण 2 टेबलस्पून आपण तेल घेतोय। तेल तापलं की आपण 1 चमचा 1 टीस्पून जिरे घालतोय। त्यानंतर आलं लसूण क्रश करून आपण इकडे घेतलेलं आहे 1 टेबलस्पून। त्यानंतर आपण इकडे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी, त्या घालूया 4 ते 5। आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची घालूया। 1 शिमला मिरची आपण उभी चिरून घेतली ती घालतोय। त्यानंतर आपण ह्याच्यात पायनॅपल घालणार आहोत। साधारण एक आपण 7 ते 8 स्लाइस पायनॅपल घेतलेले आहेत आणि हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। आणि आपण इकडे तळलेला कांदा घेतलेला आहे तो घालतोय थोडासा। आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचं नाहीये, थोडंसं मिरची जी आहे थोडीशी अर्धी कच्चीच ठेवायची आहे। आता आपण शिजलेला जो भात आहे तो टाकतोय। साधारण पाव किलो घेतलाय आपण। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण। आणि तो मोस्टली आपल्याला जास्त नाही तो परतायचा, कारण जास्त परतला तर तो शिजलेला बासमती आहे तर तो तुटणार। तर आपला झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि एखाद्या सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तो। पायनॅपलचा पुलाव तयार आहे। म्हणजे कसा आहे माहिती आहे, हा खाताना थोडासा तुम्हाला मिरचीचा फ्लेवर लागणार आहे, थोडं तिखट आणि त्यात थोडंसं आंबट गोड थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये केलेला हा पुलाव आहे। तुम्हाला कसा काय वाटला सबस्क्राइब करायचं आहे इंडिया फूड नेटवर्कवर। आणि काही छान छान रेसिपीज तुमच्याकडे आहेत तर पटकन फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई।